धुक्यामध्ये हरवलेलं माथेरान. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. आता ही राईड ना तर मॅपवर मला काहीतरी 90 किलोमीटरची दाखवते. ठीक आहे, एक शॉर्ट राईड होऊन जाईल. काहीतरी 7 वाजता निघालेलो आणि मी, प्रज्वल आणि अजून एक आहे प्रज्वलचा मित्र, असे आम्ही टोटल 3 जण आहोत आणि 3ही सोलो आहोत. प्रज्वल जरा मागे थांबला आहे पेट्रोल भरायला, तोपर्यंत म्हटलं थोडा उतरतो. आणि गाडी नाही दाखवली ना आज. ही बघा, ही अशी काहीतरी मळलेली, पण ठीक आहे, जी पण आहे जशी पण आहे एक नंबर आहे. ॲक्च्युली पावसामध्ये ना गाड्या अशाच घाण होतात, तर आता म्हटलं काय धुणार. आणि मी काल धुवायचं होतं, थोडं बिझी राहिलो. आज प्रज्वलने काल रात्री मस्त फोन केला, बोला आज भावा राईड करायची आहे. म्हटलं चला. फक्त चैन मी तेवढी क्लीन केली, ती मात्र एक, हे बघा, हे एक प्रायोरिटी आहे की तुमची गाडी हे असे टायर वगैरे हे थोडेफार किती घाण असू दे. मी ब्रेक्स तिकडे थोडे साफ केलेले आणि चैन मी ल्यूप केली आहे बस. बाकी थोडंफार माझं जे एवढे पण स्विच वगैरे आहेत त्यांना मी WD-40 वगैरे मारत असतो, तर काय एवढा इश्यू यायला नको मला. बाकी तर काय मस्त टाकाटाक आहे, धुतली की एकदम नवीन वाटेल. यार NSचं ना, हे बघा, हे मागचं जर, हे बघा, हे पिलियन जेव्हा मागे इथे बसतो सीटवर तर थोडासा तो मागे शिफ्ट होतोच. आणि तेव्हा ना हे दबल्यामुळे एक तुटलेलं आणि आता हे दुसरं पण तुटलं. आणि त्याच्यामुळे काय होतं, गाडी चालताना बघा हे असं काहीतरी मग एअर आतमध्ये गेली ना की ते मग वरती उडतं. आता भीती एवढीच आहे की हे तुटायला नको. ह्याच्यावर काहीतरी सॉल्युशन जर तुमच्याकडे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याला फिक्स करावं लागेल. मला हे जे बाईक राईड करताना हे जे माझ्या समोर डोंगर आहे आणि ह्याच्यावरती जो नजारा दिसतोय ना, काय बोलू यार मी तुम्हाला. जरा आता मी पुढे गेलो ना तर तुम्हाला ना तिथे कॅमेरामधून एवढं क्लिअर दिसतंय की नाही मी काय सांगू नाही शकत. पण हे जे माझ्या डोळ्यांनी जे मी दृश्य बघतोय ना, एक नंबर आहे. एक नंबर असा निसर्ग दिसतोय मला. हा छोटे छोटे धबधबे दिसतात आहेत त्याच्यावरती. पावसातला यार काय सांगू, पावसातली ही राईड जी असते ना एकदम मस्त. आणि आज पाऊसच नाही, काय करायचं. ते बघा धबधबा बघा तिकडे, कसे वॉटरफॉल्स आहेत छोटे छोटे. खूप जण ना मित्रांनो, तुम्ही लोणावळा वगैरे जात असाल ना तर तुम्ही ना खूप वेळ कन्फ्यूज झाला असाल. म्हणजे ते लोणावळ्याला जाताना तुम्हाला आठवत असेल तर एक ब्रिज लागतो. म्हणजे जर 2 व्हीलरने प्रवास करत असाल तर त्या एका ब्रिजवरती 2 व्हीलर अलाउड नाही. मी मुंबईवरून लोणावळ्याला जाणारे जे आहेत त्यांची वार्ता करतो. तर हा जो तुम्ही आता टोल नाका गेला ना, हा तुम्ही सोडल्यानंतर हा जो ब्रिज लागतो हा तुम्हाला घ्यायचा आहे. याच्या पुढे एक ब्रिज लागेल, तो तुम्ही खालून जावा. आणि तो ब्रिज तुम्हाला ओळखायचा कसा असेल तर एकदम सोप्पा आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला वरती मस्त असा डॉमिनोज दिसेल. आणि हा बघा, हा एक आहे ना असा स्कायवॉक टाईप बनलेला आहे. इथे पुणे एकदम मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेलं आहे. सरळ तुम्ही 4 व्हीलरने गेलात तर वरून जावा आणि 2 व्हीलरने गेलात तर खालून जायचं आहे. तसंही वरती लिहिलेलं आहे, यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्ग आपले स्वागत करत आहे. पण आमच्यासाठी नाही, आम्हाला खालून जावं लागेल. निखिल घोले ब्लॉग्स, निखिल घोले ब्लॉग्स. तुम लोग कहाँ जा रहे हो? हाँ
बघा सबस्क्रायबर वाढवायचं काम करतोय. अरे हय या रोडवर आलो ना की असं म्हणजे बोलतात ना, काय काय बोलू कळत नाही, एवढं म्हणजे मन प्रसन्न होतं माझं या रोडवर आलो की. ह्या एक रोड तो एक रोड, दोन्ही रोड भले पुढे जाऊन एक दुसऱ्याला मिळतात आहे, तरी सुद्धा यार स्वर्गात जाणारे रोड आहे ते. आपला कोकण एक राईड करायचा तर मन आहे कोकणात माझा. बघू यार कधी प्लॅन बनतंय. प्लॅन बनतोय विस्कळतोय, काय कळतच नाही आहे. काही ना काहीतरी अडचणी येतात आहे, पण ठीक आहे. अशाच अडचणींना सामोरे जाऊन आपण आपलं आयुष्य जगायचं असतं. ह्याच्यातच तर खरी मजा आहे. हे बघा सर्व रायडर्स लोकांचा नाश्त्याचा ठिकाण पळसपे फाटा. पण आम्ही इथे आता राईड हे नाही करत आहे, नाश्ता नाही करत आहे. ऑलरेडी छोटे छोटे होल्ड्स घेऊन खूप उशीर होतो आहे. निघून जाऊ यार, मजा नाही येणार मग थांबत बसलं तर. निघूया पुढे. कोकण 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 कोकण, आय हाय या रोडवर आलं की हात गाणं आठवतं. आता इथे नाश्ता करायला येतोय कैलास सरोवर श्री दत्त वडेवाले. आणि यांचा बिझनेस तर बापरे बाप, आज खूपच झालं वाटतं. हे बघा एक नंबर आतमध्ये. हे महाराज काहीतरी आहे. अच्छा, अँडीज फिल्म वर्ल्ड. ओके. साईनाथ महाराज की जय. समोर बाजीप्रभू देशपांडे. पावसात आहे ना, या कधीतरी सह्याद्रीत. तसं बघायला गेलं तर या अगोदर सुद्धा मी खूप वेळ माथेरानला आलो आहे. एकदा मला असं वाटतं 2019 की 20मध्ये लॉकडाऊनच्या अगोदरच बहुतेक माझा जो ग्रुप आहे गड किल्ले संवर्धनाचा, दुर्गराज, तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करू शकता. त्याचा मी खाली लिंकमध्ये हे देईन, इंस्टाग्राम अकाउंट ID देईन. तर आम्ही सर्व तेव्हा होतो काहीतरी 12-13 जण, जास्तच होतो बहुतेक. ते जरा वरती वृक्षारोपण करायचं काम आलेलं, तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे गड संवर्धनाचंच काम होतं ते. पण आम्ही त्याच्यासाठी तेव्हा पेब जो आहे, पेब विकटगड ज्याला बोलतात, पेब फोर्टवर आम्ही राहिलेलो त्या ह्याच्यात भर पावसात. आणि खूप पाऊस होता. आम्ही बाहेरच टेंट वगैरे घेऊन गेलेलो आणि बाहेरच तिथे थांबलेलो. एक सपाटाचा पृष्ठभाग आहे मंदिराच्या अगोदर. जर कधी तुम्ही पेब या किल्ल्यावर गेलात असाल तर तुम्हाला माहीत असेल. धुक्यामध्ये हरवलेलं माथेरान. हे बघा आलं. आणि इथे गर्दी बघा. रायगड जिल्हा परिषद. चला बघूया काय सीन आहे. घाट सेक्शन गो स्लो. आता हे तुम्ही घाटातले नजारे अनुभवा.
असला व्ह्यू दिसतोय. हा हा बघा यार, एक नंबर व्ह्यू आहे. प्रज्वलला वाटतं त्या गाडीवाल्याने टच केलंय. तो बघा, तो बघा कशी गाडी बघा कशी चालवत आहे. गाडीचा नंबर काय, MH46BY 9207. तो बघा, तो बघा, गाडी चालवायची पद्धतच नाही त्याला. ओव्हरटेक वगैरे करून कट वगैरे मारून जात आहे. धबधबा. बघा गर्दी. आपण प्रज्वल याच धबधब्याखाली आंघोळ केलेली आठवते का? पेपवर होतो तेव्हा, पेपवरून रिटर्न येताना. हा हा, आपण तेव्हा ते दुर्ग संवर्धन, आणि तेव्हा गर्दी नव्हती रे एवढी, एकदम रिकामे होते. आणि आता हे कोण, पावसाळी बेडक. पाऊस पाऊस आला आला आला, शेवटी पाऊस आलाच. बघा, नाही नाही बोलून पाऊस पडलाच शेवटी. चला ठीक आहे. तर आता आम्ही माथेरानला पोचलो आहोत आणि इथूनच काहीतरी पुढे अजून रस्ता आहे, तिथून 1-1.5 किलोमीटर वर गेल्यानंतर माथेरान, प्रॉपर माथेरान येईल. तसं आम्ही घाटातच आहोत. तर पुढे जाऊन काही अर्थ नाही, कारण खूप गर्दी आहे. म्हणून आम्ही काय केलं आहे बघा, आमच्या गाड्यांना इथे काहीतरी इथे खाली पार्क केलं आणि माझी गाडी तिथे मी थोडी पुढे पार्क केली आहे. आता इथेच जाऊन जरा हे करू, वॉटरफॉल आहे इथे छोटासा, तो वॉटरफॉल एन्जॉय करू. बघा तुम्ही पण. बघा स्ट्रगल बघा, रायडिंग जॅकेट घालून यायचं पावसात. बॅगेत बोचका टाकल्या आता. आणि आल्या आल्या इथे आम्हाला एक गावचा माणूस पण भेटलेला आहे, इकडचाच लोकल आहे भाई, फुल. तर आता इथे थोडा पुढे येऊन आता आम्ही इथे थांबलो आहे, गाड्या इथे पार्क केल्या आणि तिथे तो बघा धबधबा. आतमध्ये बहुतेक सोडत नाही, मला दाखवतो बघ कसा आहे ते. तर इथे बघा, आज संडे असल्यामुळे खूप माणसं आली आहेत माथेरानला. आणि आता पाऊससुद्धा चालू झाला आहे. पावसा अगोदर इथे तर थोडीफार जण आंघोळ करत होती, पण आता पावसामुळे पाण्याचा फ्लो खूप वाढला आहे. त्याच्यामुळे आता हे जे पोलीस आहेत त्यांनी माणसांना वरती जाण्यापासून थांबवलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला माथेरानला यायचं असेल तर तुम्हाला आणि वॉटरफॉलमध्ये तुम्हाला मस्त मजा करायचं मन असेल तर तुम्ही हे बघा, हे काहीतरी फ्लो वाढल्यामुळे पोलीस वरतं काय सोडत नाही, तर इथूनच तुम्ही मजा करू शकता. आणि पावसामध्ये गरम 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 आता हे खाऊया. आणि आता कुठे जायचं प्रज्वल म्हणतं, बघूया काय भेटेल ते करूया. आता ऑप्शन काही नाही आता आमच्याकडे, बाहेर निघालो काहीतरी करून जायचं. आता कोणत्याच आशेवर नाही.
आता इथे आम्ही या धबधब्याजवळ गेलेलो. एवढी माणसं आहेत ना, एवढी माणसं पूर्ण गर्दी करून तिथे बसलेली आहेत आणि नुसती डुकरासारखी लोळतात. हे बघा, ही खाली पण काहीतरी तसंच सेम आहे. आणि आम्ही तिथे जाऊन मस्त फक्त उभे आहेत, काय नाही करत आहे. त्यांची मजा फक्त काय करतात आहे ते. तो पोलीस पण बोलून बोलून थकला त्यांना की बाबा जावा घरी, नका येऊ इथे. विकेंडला जर येत असाल ना तर खरंच मी तर बोलतो माथेरानला पावसात विकेंडला येऊ नका. आता खूप सिच्युएशन एकदम म्हणजे बोलतात ना, बघा ट्रॅफिक तर बघा, म्हणजे टर्निंग बिर्निंगला पण गाड्या लावून ठेवल्यात लोकांनी. आम्ही लिटरली आम्ही वर नाही गेलो. वर तू बघितला क्लच प्लेटचा एवढा वास येत मारत. इकडचे जे म्हणजे स्थायिक लोक आहेत ना, जे वरती सोडतायत ना माणसांना, एवढी रश ड्रायव्हिंग करतायत ना, म्हणजे कसे पण कट बीट. मला तर पाडता पाडता वाचलोय मी, तर पडता वाचलो. एवढे डेंजर गाडी चालवतात. म्हणजे त्यांना फक्त पॅसेंजर वर सोडायचा आहे, तो कसा पण सोडायचा आहे. जे जिवंत असू दे की मुडता, कसा पण सोडायचा. ते घाटामध्ये ॲम्ब्युलन्सची गाडी चालवली करतात. घाट का नाम सुनाय का. घर गाडी. चला. होय होय, पाऊस पाऊस एवढा पाऊस आहे ना की गोप्रो मधून आता तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही. मी माईक वगैरे सर्व काढलेलं आहे. तर हे बघा, आता आम्ही टपालवाडीला आलेलो आणि हा आता एक मेप भेटला. तुझं नाव? यश. यश, पूर्ण नाव? यश रमेश बल्ला. अच्छा, कितवीला येतो आता? आता 12 झाली. 12वी ना, ठीक आहे. त्या भावाने आपला चॅनल एक सबस्क्राईब केलेला आहे, येशील तू. चल मग. तर माथेरानला गेलेलो. माथेरानला तर काय खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही तिथूनच जवळ 5 किलोमीटर अंतरावरच आहे ना टपालवाडी म्हणून एक वॉटरफॉल आहे. तर आम्ही तिथे आलो. तर तिथे सुद्धा तेवढीच गर्दी. तर आता बघू काय सिच्युएशन आतमध्ये जाऊन. कोणती भाजी आहे? कुरडूची. कुरडूची पहिल्यांदा ऐकली. हां. कुरडूची भाजी खायला काय नाही, पण आज गटारी आहे. आज गटारीच्या कुरडू नाही, कुकू आज कुकू. आज कोरडू. हे बघा, काहीतरी असं मस्त आतून छोटूसा ट्रेक पण नाही बोलू शकत, एक वाट आहे. त्या वाटेनं थोडंसं पुढे आल्यानंतर हे बघा, ही गावातलीच माणसाने थोडे असे पर्यटक फुल मजा करतात इकडे. तिथे वर वॉटरफॉल आहे अजून पुढे, पण तिथे पोलीसवाला उभा आहे. तर तो काय पुढे सोडत नाही. पण हे बघा, काय नाही सोडत, त्याचा रिझन बघा. बघा लोक. आम्ही तर फक्त निसर्ग बघायला आलो, भिजत काही नाही. तरी पण बघा, काही लोक तिथून वाटा काढून तिकडून वगैरे वर जातात आहे. बघूया काय. कंटिन्यूस शिट्या मारतात आहे आणि लोक काय खाली जात नाही, ते इथेच थांबलेले सर्व. सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस. 8 वाजल्यापासून सिच्युएशन अशी आहे ना, लोक ऐकतच नाहीत जरा पण. तर लोक एवढं ते तिथून येऊन पण ती माणसं काय ऐकत नाही त्यांचा. माथेरानला पण हीच सिच्युएशन आहे. काय बोलतो निखिल? अरे यार बेकार. अरे ते सोडायचं काय. हे बघ. अरे भाई, उन लोग कोई नीचे भेजे, तुम ऊपर आ रहे हो. हाय नाही, नीचे चलो. हाय करतोय. अरे तो हाय करतोय कॅमेरा बघून. खरंच हे बघा, हे ना अशी लोक असतात. आम्ही तर येतो इथे निसर्ग अनुभवण्यासाठी की येऊ, थोडा बघू कसं आहे कसं नाही. पण अशा गोष्टींवरती पण आहे ना, लोक काय करतात माहीत आहे बघा, खातात आहे वगैरे, इथेच सर्व खाली टाकलं आहे. हे बघा, दारूच्या बाटल्या वगैरे सर्व इथेच पडलेल्या आहेत. यार तुम्ही करा या, त्याला काय कोण मना नाही करत आहे, पण हे सर्व केल्यानंतर ना घेऊन सुद्धा जा, इथेच टाकणार. आता हे कोण उचलणार आहे. तर तुमचं कधी विकेंडला जर तुमचं प्लॅन बनत असेल ना की जाऊन चला वॉटरफॉल जाऊया किंवा कुठेही फिरायचं झालं ना, तर चुकूनही मुंबई किंवा मुंबईच्या भोवताली कितीही म्हणजे नियर बाय जे आहे, जसं माथेरान झालं, माळशेज झालं, लोणावळा झालं, या ठिकाणात चुकूनही जाऊ नका. आणि काहीही आता हिडन असं राहिलेलं नाही. हिडन प्लेस सर्व झालेले आहेत, तर सर्वांना माहिती आहेत, सर्व तिकडे जातात, फोटो रील सर्व करतात. आम्ही इथे ब्लॉग बनवतो, आम्ही इथे माहिती देण्यासाठी येतो आहे. तुम्ही आमचे जेवढे पण माझे ब्लॉग्स बघितले असेल, सर्वच गोष्टींवर जाऊन मी किंवा प्रज्वल झालो, आम्ही त्या गोष्टी एक्सप्लोअर करतो, तिकडे गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. इथे माहिती तर सोडा, काय सांगणार तुम्हाला. लोक इथे दारू प्यायला बसलेत, खायला बसलेत. ठीक आहे, चला
ह्याच्यावरून एकच शिकण्यासारखी गोष्ट आहे की विकेंडला जर तुम्ही प्लॅन कराल की कुठेही जायचा तर प्लीज नका जाऊ, गप्पा घरी राहा. तुम्ही वीकडेजमध्ये जावा, मंडे ट्यूसडे वेनसडे असे. फ्रायडे सॅटर्डे संडे तर कुठेच नाही तुम्ही जाऊ शकत. तर आता आम्ही इथून निघतो सरळ मुंबईला. काय बोलतो प्रज्वल? मुंबई सरळ. चला पण हा येऊ नका. तर आता जेव्हा पण प्रज्वल पाऊस पडेल यापुढे तर एकच गोष्ट करूया, आपण गावी जाऊया. आपल्याला कोकणातच मजा येणार आहे. कोकणचा माणूस असा आहे, ह्या काय मका शिकवतं. कोकणात आमच्या असे धबधबे, समुद्र, डोंगर, किल्ले, काजू, आंबे सगळा गावतला. तर नेक्स्ट टाइम आहे ना गावीच जाऊ. इथे फिरण्यापेक्षा ते 3 महिने गावी काय ते एक्सप्लोर करू. नको रे, उद्या कामावर जायचं. आता ना इथे मी निखिलची मी डॉमिनर चालवून बघतोय, कशी वाटते मला. एवढे आलो आहेत तर म्हटलं इथे पण जाऊन येऊया महादेवाकडे. चला थोडा पुढे आलं, इथे टर्न मारून जावं लागणार. एवढा वेळ इथून आम्ही पास होतो, पण हे कोणतं मंदिर आहे माहिती नाही. महादेवाचं आहे खरं, पण मंदिराचं नाव काय माहिती नाही. तर आता ते गाडी तर काय वर मला नाही जाते. बद्रीनाथ चारधाम मंदिर. ओके चला इथेच गाडी लावूया. इथे फायनली आत्ता कुठे घरी पोचलोय. 6:45 वाजलेत. बाप रे बाप, एवढी ट्रॅफिक होती ना रस्त्याला, विचारू नका. येताना पाऊस एकदम असा मधीच पडतोय, मधीच बंद होतोय. तिथं रस्ताच पावसाचा खेळ चालू होता. त्याच गोष्टीमुळे मी गोप्रो काढला आणि गोप्रोची बॅटरी पण पूर्णपणे डाऊन होती. मध्येच ट्रॅफिकमध्ये आम्ही जेव्हा तिथे होतो, जेव्हा तुम्ही शेवटची क्लिप बघाल त्या ट्रॅफिकमध्ये मी तिथे असताना मग नंतर मी तिथून पुढे एक मंदिर होतं जिथे महादेवाचा मोठा असं स्टॅच्यू आहे, महादेवाची मोठी अशी मूर्ती आहे. ते मंदिर होतं विष्णू भगवानाचं. तेच बद्रीनाथ म्हणून होतं आणि मिनी बद्रीनाथ तुम्ही बोलू शकता, असं मंदिर होतं. जबरदस्त होतं यार. त्याची मी एक छोटीशी रील बनवली आहे. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करत असाल ना तर तुम्हाला ती रील नक्की पाहायला मिळेल. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्रामचा ID देईन, तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हाच एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.